नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ॲम्बिशन करिअर अकॅडमी या ऑनलाईन यूट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, 2 डिसेंबर ते 12 डिसेंबर पर्यंत BMC चे पेपर होणार आहेत। ऑनलाईन हॉल तिकीट तुमचे आलेले आहे। हॉल तिकीट तुम्ही साईटवर जाऊन काढू शकता आणि घाबरायचं काहीही काम नाही। केअरफुली आणि शांततेने आपल्याला अभ्यास करून बरोबर आपल्या वेळेचं नियोजन करून पेपर सोडवायचा आहे। ओके, आणि मेन म्हणजे काय, तुमचं विषय कोणत्या विषयावर तुमची पकड आहे, ओके, त्या विषयावरची पकडीला सोडून द्यायचं तुम्ही आता। आणि जे तुम्हाला येत नाही, ओके, जे तुम्हाला येत नाही त्याच्यावर जास्त फोकस करा, जेणेकरून तुमचा जे आहे 1-2 मार्काचा जर डिफरन्स पडत असेल तर ते 1-2 मार्क तुमचे जे आहे ते 1-2 मार्क तिकडून कव्हर होतील। जे तुम्हाला येत नाही त्याचा अभ्यास तुम्हाला प्रॉपरली करायचा आहे, तरच तुम्ही इथं यशस्वी होऊ शकता। चला तर मग आज आपण आलेलो आहोत लाईव्ह मध्ये। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण आज ऍडजेक्टिव्ह हा टॉपिक शिकणार आहोत। जसं की तुम्ही थंबनेलवर पाहिलं असेल की ऍडजेक्टिव्ह अतिशय महत्वाचा टॉपिक आहे। ऍडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण। एखाद्या गोष्टीमधली काहीही विशेषता दाखवत असेल तर त्याला आपण काय म्हणतो असतो, विशेषण म्हणत असतो, बरोबर आहे। मग विशेषण म्हणजे काय, तर एखाद्या वस्तू, व्यक्ती, ठिकाणामधील विशेषता किंवा मग एखाद्या पदार्थामधील विशेषता आपण दाखवत असतो, त्याला आपण विशेषण असं म्हणत असतो आपल्या मराठी भाषेमध्ये, बरोबर आहे। मग या विशेषणाचे इंग्रजीतून प्रकार किती पडतात, तर इंग्रजीतून 6 प्रकार पडतात ऍडजेक्टिव्हचे। आणि सर्वप्रथम हे समजून घ्या की ऍडजेक्टिव्ह हा सोपा घटक आहे, परंतु याच्यानंतर जे नेक्स्ट लेवल राहील, जसं की एरर बेसिसवर क्वेश्चन कशा पद्धतीने येतात तेही आपण पुढच्या लेक्चरमध्ये क्लिअर करणार आहोत। हा लेक्चर जे आहे बेसिक मी तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगेल, जेणेकरून तुम्हाला कशा पद्धतीनं एरर आला ते ओळखता आलं पाहिजे। ओके, याच्यामध्ये आपल्याला एरर ओळखायचे आहे, कशा पद्धतीनं एरर बेसिसवर आपल्याला ह्या गोष्टी क्लिअर करायच्या, हे संपूर्ण आजच्या या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। सर्वप्रथम आपण टाईप पाहून घेणार आहोत। पहिला टाईप आहे, आपण टाईप वाईज पाहणार आहोत। ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय, सर्वप्रथम तर ऍडजेक्टिव्ह एखाद्या गोष्टीबद्दल विशेषता दाखवत असतो। प्रत्येक व्यक्तीमध्ये एक विशेषता असते विद्यार्थी मित्रांनो। अशी विशेषता जी तुमची आहे, तुम्ही त्या विशेषतेला ओळखा आणि चांगल्या पद्धतीने अभ्यास करा। तुम्हाला या दुनियेत कोणीच हरवू शकत नाही, फक्त तुम्ही हरवणार आहे, तुम्ही स्वतःलाच हरवू शकता। ओके, या दुनियेत कोणत्या ब्रह्मांडमध्ये कोणाची ताकद नाही तुम्हाला हरवण्याची। ओके, म्हणून म्हणतो की आपली विशेषता ओळखा आणि आज आपण जे विशेषण टॉपिक पाहणार आहोत त्यावर फोकस करा, जेणेकरून तुम्हाला एखादा मार्क जर आला तर सहजपैकी तुम्ही त्याला सोडवलं पाहिजे। ओके, चला मग पहिली गोष्ट, पहिला टाइप जे आहे तर ते आहे ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी। ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी म्हणजे काय, पहिला टाइप पाहणार आहोत आपण ऍडजेक्टिव्हचा। पहिला प्रकार ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी एखाद्या व्यक्ती, वस्तू किंवा ठिकाणाचा आकार, चव, गुण याबद्दलची माहिती सांगत असेल। आकार, चव, गुण याबद्दल जो शब्द माहिती सांगतो त्याला आपण ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी असं म्हणत असतो। ओके, म्हणजे एखादी विशेषता राहते, जसं की मी म्हटलं की खूप मोठा साप होता, हे मराठीतून झालं। किती मोठा होता, तर खूप मोठा होता, बरोबर आहे। मग असेच शब्द जे आहे इंग्लिशमध्ये राहतात। ओके, मग हे शब्द जे आहे ते आले तर ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी अवस्था असते। मग पहा, एखादं उदाहरण घेऊन पाहू आपण। पहिलंच उदाहरण घेऊ, पहा, दिस इज अ रेड बॉल। दिस इज अ रेड बॉल। मग हा बॉल कसा आहे, रेड आहे। कोणत्या कलरचा आहे, त्याचा रंग दाखवत आहे। ओके, रंग, गुण, आकार आणि चव याबद्दलचा जो शब्द माहिती सांगतो त्याला काय म्हणत असतो आपण, तर त्याला म्हणत असतो ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी। सर्वप्रथम समजून काय, हे रेड जे आहे ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी आहे। आता ऍडजेक्टिव्ह ओळखायचा कसा, पहा, हा नाउन आहे, कॉमन नाउन। नामापूर्वी येणाऱ्या शब्दाला आपण ऍडजेक्टिव्ह असे म्हणत असतो। ओके, नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला आपण ऍडजेक्टिव्ह आपण असं म्हणत असतो। एखाद्या नामाबद्दल अधिकची माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण ऍडजेक्टिव्ह म्हणत असतो। दुसरी गोष्ट म्हणजे समजून घ्या की नामाच्या अगोदर जर आला तर त्याला अधिविशेषण म्हणतो। म्हणजे ऍडजेक्टिव्हचा एक वेगळा प्रकार आहे, अधिविशेषण आणि विधिविशेषण। इंग्रजीमध्ये त्याला म्हणतो ऍट्रिब्युटिव्ह आणि प्रेडिकेटिव्ह। ओके, मग हे झालं
दिस इज अ रेड बॉल. दुसरी गोष्ट म्हणजे मी आणखी एखादा दुसरा उदाहरण घेतो म्हटलं. जर मी म्हटलं पहा, रमेश इज अ हँडसम बॉय. हँडसम बॉय. रमेश कसा आहे? हँडसम आहे, हँडसम मुलगा आहे, अशा पद्धतीने आपल्याला सांगायचं आहे. म्हणजे त्याच्यातली विशेषता काय की तो हँडसम आहे, देखणा आहे. बरोबर आहे. मग पहा, हा नाम आहे. नामाच्या पहिले येणारा शब्द नेहमी काय असतो? ऍडजेक्टिव्ह असतो. हे ओळखायचं आहे तुम्हाला. ओके, ऍडजेक्टिव्ह असतो. तर हँडसम काय झालं? मग ऍडजेक्टिव्ह झालाय. हँडसम काय झाला? ऍडजेक्टिव्ह झालेला आहे. आणि दुसरी गोष्ट ही एक समजून घ्या की हे जे आर्टिकल आपण यूज करत असतो किंवा आर्टिकल आपण वापरत असतो, तर आर्टिकल वापरत असतो आपण नामासाठी, ऍडजेक्टिव्ह साठी आपण वापरत नाही. जर मी असं म्हटलं असतं, पहा लक्ष द्या, रमेश इज अ हँडसम, रमेश इज अ हँडसम, तर इथं वाक्य चुकलं असतं. आपण हे बॉय हा शब्द तिथं लावावाच लागतो. म्हणजेच नामाबद्दल तो शब्द माहिती सांगतो, त्याला आपण काय म्हणत असतो? तर त्याला आपण म्हणत असतो ऍडजेक्टिव्ह. ओके, क्लिअर आहे. आणि आर्टिकल आपण या नामासाठीच वापरत असतो. ओके, समजलं इथपर्यंत? आणि याच्या उच्चारानुसार आपण इथं आर्टिकल वापरत असतो. दुसरी गोष्ट, आता पहा याच्यामध्ये बरेचसे शब्द येते, जसे की ब्रेव. ब्रेव, ब्रेव हा म्हणजे काय? शूर. तो कसा आहे? शूर आहे. ही इज अ ब्रेव. शी इज अ क्यूट, आहे की नाही? ही इज अ टॉल, स्मॉल, आहे की नाही? असे जे गुण दाखवतात, रंग, आकार, चव, गुण याबद्दल माहिती सांगत असेल तर त्याला काय म्हणतो आपण? तर त्याला म्हणत असतो आपण ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी. ओके, जसं की द केक इज व्हेरी टेस्टी. द केक वॉज व्हेरी टेस्टी करू. द केक वॉज व्हेरी टेस्टी. ओके, केक कसा आहे? केक कसा होता? तर टेस्टी होता. कसा होता? टेस्टी. मग ह्याच्यातलं विशेषण काय? टेस्टी आहे. त्याच्यातलं विशेषण काय? टेस्टी. कसा होता? तर तो टेस्टी होता. ओके, मग चविष्ट होता. मग हा झाला ऍडजेक्टिव्ह. इथं मी तुम्हाला दोन वाक्यात सांगितलेलं आहे की नामापूर्वी येणारा शब्द काय राहतो? तर ऍडजेक्टिव्ह राहतो. परंतु इथं वापरलेला आहे आपण टेस्टी, नामासोबत वापरलंच नाही, परंतु ती नावाबद्दल अधिकची माहिती सांगत आहे. म्हणजे या केक बद्दलची अधिकची माहिती सांगत आहे. याला काय म्हणत असतो आपण? तर ऍडजेक्टिव्ह म्हणत असतो. परंतु आता हे जे ऍडजेक्टिव्ह झाला, पहा तिसऱ्या नंबरचं वाक्य आपण इथं खाली घेतलं समजा, आणि इथं आपण वापरलेला आहे केकसाठी टेस्टी हा शब्द. तर या केकसाठी वापरला, नामानंतर येणाऱ्या विशेषणाला आपण प्रेडिकेटिव्ह म्हणत असतो, विधिविशेषण म्हणत असतो. काय म्हणत असतो? प्रेडिकेटिव्ह किंवा विधिविशेषण आपण त्याला म्हणत असतो. आय होप की तुम्हाला ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी समजला असेल. कशा पद्धतीचे शब्द असतात, कशा पद्धतीने आपल्याला त्याला वापरावा लागतो. आता आपण दुसऱ्या टाईप कडे जाणार आहोत. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण दुसरा टाईप पाहणार आहोत. दुसरा टाईप आहे, दुसरा टाईप ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी, क्वांटिटी. ओके, क्वांटिटी, ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी. आपण क्वालिटी पाहिलेला, आता क्वांटिटी पाहू. पहा, क्वालिटी, ओके, क्वालिटी क्वांटिटी वेगवेगळा आहे, आणि क्वांटिटी आणि नंबर्स सेम आहे, परंतु वेगवेगळ्या प्रकारे आपण वापरत असतो. हे तुम्हाला डिटेलमध्ये मी या दोघातला फरक तुम्हाला क्लिअर करून देणार आहोत. पहा, क्वालिटी आणि नंबर, ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी आणि ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर सेमच आहेत, परंतु वापरत असताना आपल्याला त्याचा योग्य वापर करता आला तरच आपल्याला तिथं एरर ओळखता येईल, अन्यथा एरर ओळखता येणार नाही. ओके, पहा कशा पद्धतीने एरर बनतात मी तुम्हाला सांगतो. ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी, क्वांटिटी, सॉरी, ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी. क्वांटिटी म्हणजे काय? तर परिमाण किंवा मग परिमाणवाचक विशेषण आपण त्याला म्हणत असतो. काय म्हणतो आपण? परिमाणवाचक विशेषण. आणि हे नेहमी अनकाउंटेबल नाउन सोबत वापरतो. कोणत्या नाउन सोबत? तर अनकाउंटेबल, ज्याला आपण मोजता येत नाही, अनकाउंटेबल नाउन सोबत आपण वापरत असतो. म्हणून हे लक्षात ठेवायचं की ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी आपण अनकाउंटेबल नाउन सोबत वापरतो, आणि दुसरी गोष्ट म्हणजे ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर आहे आपण काउंटेबल नावासोबत वापरतो. काउंटेबल नाउन कोणता आहे, अनकाउंटेबल नाउन कोणता आहे, दोन्ही सांगतो मी तुम्हाला.
ज्या गोष्टीला आपण लिटर, मीटर, किलोग्राम किंवा आयडियाच्या स्वरूपात मोजतो, लिटर, मीटर, किलोग्राम किंवा आयडियाच्या स्वरूपात मोजतो, त्याला आपण अनकाउंटेबल नाउन म्हणतो. आणि काउंटेबल नाउन म्हणजे काय, ज्याला आपण मोजत असतो, जसं की मोजता येते, त्याला आपण काउंटेबल नाउन म्हणतो. जसं की वस्तू राहते, आपण मोजू शकतो, बरोबर आहे. मुलगा आहे, मोजू शकतो, आहे की नाही. ज्याला आपण नगात मोजतो, नगात मोजतो याचा अर्थ जसं की एक मुलगा, 3 मुलं, 10 गाड्या, अशा पद्धतीने आपण मोजतो, त्याला काउंटेबल म्हणत असतो. ओके. मग ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी आपण पाहणार. तर लक्ष द्या, याच्यामध्ये एखाद्या वस्तूबद्दल त्याचे परिमाण दाखवत असेल, एखाद्या वस्तूबद्दल त्याचे परिमाण दाखवत असेल, तर त्याला आपण ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी म्हणत असतो. जसं की एखादं उदाहरण घेतलं, एखादं उदाहरण घेऊन पाहतो. जसं की याच्यामध्ये शब्द कोणते कोणते हे समजून घ्या पहिले. ओके. मच, लिटिल, ओके. सम, फ्यू, सेम शब्द दोघातही येतात. ओके. सम, फ्यू असे बरेचसे शब्द आहेत जे तुम्हाला वारंवार पाहायला मिळतील. त्याच्यानंतर पहा, मच झालं आणि मेनी आपण दुसऱ्या सोबत वापरतो, ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर सोबत आपण तिथं वापरत असतो. इथपर्यंत तुम्हाला क्लिअर आहे, काही प्रॉब्लेम? मग पहा, जर मी म्हटलं आय वॉन्ट सम हॉट वॉटर, आय वॉन्ट सम हॉट वॉटर. आता पहा, इथं मी वॉटर हा शब्द नाउन म्हणून वापरलेला आहे, बरोबर आहे. नामाच्या पहिले येणारा शब्द ऍडजेक्टिव्ह असतो. इथपर्यंत तुम्हाला कळाला असेल की आय वॉन्ट सम हॉट वॉटर. आता पहा, हे हॉट काय झालं, गरम, आहे की नाही. मग हे बी ऍडजेक्टिव्ह आहे. ओके. किंवा मग आय वॉन्ट सम वॉटर अशा पद्धतीने जरी घेतलं असतं तरी जमलं असतं. आता हे याच्यामधला गुण दाखवा लागला, काय आहे, गुणवाचक विशेषण. ओके. काय आहे, हॉट कसा, म्हणजे त्याचे गुण, चव, आकार आपण दाखवत असतो. तर याच्याबद्दल जी माहिती सांगतो त्याला आपण ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी म्हणतो. परंतु हे जे सम आहे, आय वॉन्ट सम वॉटर, आहे की नाही, मला काही वॉटर पाहिजे, थोडंसं वॉटर पाहिजे, आहे की नाही. मग हे जे आहे हे काय आहे, सम वॉटर म्हटल्यावर ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी आहे. ओके. आणि हे अनकाउंटेबल नाउन सोबत आपण वापरत असतो. वॉटर आपण लिटर मध्ये मोजत असतो. ओके. आपण वॉटर कशात मोजतो, लिटर मध्ये मोजतो. म्हणून इथं हे सम काय आहे, ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी. पहा, दुसरी गोष्ट म्हणजे ऑल मिल्क इज हॉट, ऑल मिल्क इज हॉट. सर्व मिल्क कसा आहे, गरम आहे. संपूर्ण मिल्क कसा आहे, गरम आहे. मिल्क हे अनकाउंटेबल नाउन आहे आणि अनकाउंटेबल नाउन सोबत हा ऑल शब्द आलेला आहे. इथं ऑल शब्द लिहून घ्या, ऑल म्हणजे सर्व, आहे की नाही. मग सर्व काय आहे, ऑल बॉईज बी असू शकते. बॉईज जर असलं तर ते ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबरचं काम करणार. परंतु इथं मिल्क जे आहे अनकाउंटेबल नाउन असल्यामुळे ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी आहे. हेच फरक तुम्हाला कळाला तर तुम्ही तिथं एरर बेसिसवर सोडवू शकता. ओके. मग इथं काय करतील, ते इथं देतील ऑल मिल्क, आहे की नाही. ऑल मिल्क आहे ना, तर ऑल बॉईज दुसरं काय देतील. मग हे तुम्हाला समजलं पाहिजे की ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी आहे की ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी आहे. इथपर्यंत ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी तुम्हाला कळाला असेल. आता पहा, ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर पाहणार आपण. समोरचा टाईप काय, ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर आहे. समोरचा टाईप आता आपण पाहणार. तिसरा, आता विद्यार्थी मित्रांनो तिसरा टाईप पाहणार आहोत आपण, ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर्स. ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर्स याला आपण काउंटेबल नाउन सोबत वापरत असतो. काउंटेबल याला आपण कशासोबत वापरतो, आपण काउंटेबल नाउन सोबत वापरतो. जसं की मी म्हटलं, एक मुलगा, 2 मुलं, 3 मुली, 4 मुलं, आहे की नाही, 5वा बंगला, 6वा बंगला, अशा पद्धतीने आपण नंबर ठरवत असतो, बरोबर आहे. मग हे नंबर जे आहे, हे नंबर ठरवत असताना आपण काउंटेबल नावाचा जर उपयोग केला, नंबर ठरवत असताना आपण काउंटेबल नावाचा उपयोग केला तर ते ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर्स असतात. पहा, पहिलं उदाहरण घेऊन सांगतो. तत्पूर्वी तुम्हाला काही शब्द देतो ते समजून घ्या. जसं की सेव्हरल, ओके. त्यानंतर सेव्हरल, ओके.
त्यानंतर सम, त्यानंतर ऑल, त्यानंतर मेनी. मेनी मधच्या जागेवर आपण काय वापरणार आता? मेनी वापरणार. समजलं इथपर्यंत? सम, ऑल, मेनी, सेव्हरल असे बरेचसे शब्द येतात. मग हे जर काउंटेबल नाउन सोबत आपण वापरले तर हे काय राहतात? ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर्स राहतात. जसं की इथं पहा, मी एखादं उदाहरण घेतो. मी म्हटलं देअर इज सम बॉईज आर प्लेइंग. देअर इज सम बॉईज आर प्लेइंग. तिथे काही मुलं खेळत आहेत, अशा पद्धतीचा वाक्य आहे. मग याच्यामध्ये तुम्हाला अंडरलाईन केलेलं राहील सम. मग इथं तुमचं कन्फ्युजन नाही झालं पाहिजे की इथंही सम आहे आणि ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी मध्ये सम होतं. मग तुम्हाला समजलं पाहिजे की हे सम काय आहे की नाही. मग पहा, इथं हे जे बॉईज नाव आहे, बॉईज नाव, बॉईजच्या समोर येणारा शब्द जे राहते म्हणजे हे बॉईज काउंट करू शकतो आपण, आहे की नाही. एक मुलगा, दोन मुलं, तीन मुलं, आहे की नाही, असं आपण काउंट करू शकतो. मग हे जर समोर आलं त्याच्या, मग हे सम जे आहे ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर्सचं काम करणार. कशाचं काम करणार? ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर्सचं काम करणार आहे. मग मी म्हटलं, एखादा शिक्षक आवाज देतो आपल्या मुलांना, ऑल मेंबर्स, ऑल मेंबर्स लिसन टू मी. टू मी, आहे की नाही. ऑल मेंबर लिसन टू मी, अशा पद्धतीचं वाक्य आहे. मग पहा, मेंबर्स हे अनेक वचनी नाव आहे की नाही. अनेक वचनी नाव आहे, काउंटेबल नाव आहे. मेंबर्स म्हणजे काय? व्यक्तीला आपण मोजत असतो. मग मी म्हटलं ऑल मेंबर्स, सर्व मेंबर्सची गोष्ट करायला लागलो. मग हे जे झालं, नामाच्या पहिले येणारा शब्द काय झाला? ऍडजेक्टिव्ह झालेला आहे. मग हे ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर्सचं काम करणार. ओके, इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करून द्या. चॅनलवर नवीन आले असेल चॅनलला सबस्क्राईब करून द्या. याच्यासमोर आणखी आपण बरेचसे टाईप्स राहिलेले आहेत, 3 टाईप राहिलेले अजून. हे तिन्ही टाईप पाहणार आहोत आणि त्यानंतर आपण एरर बेसिसवर जे नेक्स्ट लेवल राहील ते उद्याच्या पार्टमध्ये आपण पाहणार आहोत. आज आपण याचे संपूर्ण बेसिक जे बी कन्सेप्ट आहे त्या संपूर्ण कन्सेप्ट तुमच्या क्लिअर करून देईल. आजच्या कन्सेप्ट जर तुम्हाला समजल्या तरच उद्याला तुम्हाला सर्व काही समजेल. ओके, म्हणजेच उद्याला तुम्हाला एरर बेसिसचे क्वेश्चन सोडवता येईल, नाहीतर तुम्हाला सोडवता येणार नाही. म्हणून आजचा पाठ अतिशय महत्वाचा आहे. कधीही कोणत्याही गोष्टीचा पाया मजबूत करणे खूप महत्वाचं असते. जर तुमचा पाया मजबूत नसेल तर तुम्हाला काहीही समजत नाही. म्हणून तुम्हाला इंग्लिश विषय अवघड वाटतो. म्हणून म्हटलं की संपूर्ण व्हिडिओ पहा आणि त्यानंतर एरर बेसिसवरचे जेवढे क्वेश्चन आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न करा. ओके, आता विद्यार्थी मित्रांनो आपण चौथा क्रमांक पाहणार आहोत, चौथा टाईप पाहणार आहोत ऍडजेक्टिव्हचा. चौथा टाईप काय म्हणतो तो पहा, लक्ष द्या. चौथा टाईप आहे डिस्ट्रीब्युटिव्ह ऍडजेक्टिव्ह. डिस्ट्रीब्युटिव्ह ऍडजेक्टिव्ह. ओके, ऍडजेक्टिव्ह, डिस्ट्रीब्युटिव्ह ऍडजेक्टिव्ह आपण पाहणार. मग पहा, हे जे ऍडजेक्टिव्ह आहे अतिशय महत्वाचं आहे. मग याच्यामध्ये तुम्ही पहिले पाहिलेलं आहे की डिस्ट्रीब्युटिव्ह ऍडजेक्टिव्ह आणि डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन काय राहते. डिस्ट्रीब्युटिव्ह ऍडजेक्टिव्ह आणि डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन सेमच आहे हे सांगत आहे. आणि सेम असल्यामुळे तुम्हाला तिथं कन्फ्युजन नाही झालं पाहिजे म्हणून दोघांचा पार्ट पडून टाकतो आणि तुम्हाला इथंच समजून सांगतो. ओके, या दोघांचा पार्ट समजून घ्या काय आहे. ओके, एकीकडे एकाचे उदाहरण देतो, दुसरीकडे दुसऱ्याचे उदाहरण देतो. पहा, दॅट, दिस, दोज, दीज, सच आणि योंडर. ओके, हे काय? हे 6 डिस्ट्रीब्युटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे, अतिशय महत्वाचे आहे. आणि डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन सुद्धा हे 6च आहे. ओके, डिस्ट्रीब्युटिव्ह ऍडजेक्टिव्ह आणि डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन सुद्धा हेच आहे. म्हणून केअरफुली लक्षात घ्या की कशा पद्धतीने आपल्याला त्याला ओळखायचं आहे. मग हे समजून घ्या की ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय, मी तुम्हाला आतापर्यंत सांगत आलेलो आहे की हे नामासोबत आपण जर वापरलं, नामाच्या अगोदर जर वापरलं तर ते ऍडजेक्टिव्हचं काम करतील. परंतु नामाशिवाय जर त्याला वापरलं, नामासोबत त्याला वापरलं नाही. ओके,
नाम कुठेतरी आणि त्याच्यानंतर त्याला वापरलं तर ते काय झालं, तर ते झालं प्रोनाउन. ओके, मग म्हणून इकडे एक साईडला मी ऍडजेक्टिव्ह लिहितो, ऍडजेक्टिव्ह, आणि एक साईडला लिहितो प्रोनाउन. ओके, हे समजून घ्या केअरफुली. इकडे लिहितो प्रोनाउन. ओके, ऍडजेक्टिव्ह बी सेम आहे, प्रोनाउन बी सेम आहे, म्हणजे एकाच पार्ट मध्ये तुम्ही दोन्ही गोष्टी शिकत आहे. पहा, उदाहरण दिल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही. दिस बॉल इज माइन. दिस बॉल इज माइन. आता लक्ष द्या, आणि इकडे उदाहरण लिहितो, दिस इज माय बॉल. आता लक्ष द्या, या दोघातला फरक समजून घ्या. या धीस मधला फरक आणि या धीस मधला फरक केअरफुली समजून घ्या. मी काय सांगत आहे पहा, नाम आहे, नामाच्या समोर जर तो आला तर तो ऍडजेक्टिव्हचं काम करणार. इथपर्यंत क्लिअर होतं. म्हणून मी तुम्हाला पहिलेपासून सांगत आहे की नाम आहे, नामाच्या पहिले आला तर तो ऍडजेक्टिव्हचं काम करतो. परंतु इथे लक्ष द्या, इथं नाम आहे का, हे नाही. हा काय आहे, वर्ब आहे. वर्ब असल्यामुळे हे जे आहे हा प्रोनाउन राहील. काय राहील, प्रोनाउन राहील. आणखी एखादं उदाहरण घेऊ. दॅट कार इज ब्ल्यू. दॅट कार इज ब्ल्यू. मग दुसरं म्हटलं, दॅट इज ब्लू कार. दॅट इज ब्लू कार. इथं लक्ष द्या, इथं आलेलं आहे कार नाम. नामाच्या समोर जर आलं तर हे ऍडजेक्टिव्ह आहे दॅट, आणि नामाशिवाय आलं, इथं नाम दिलेलं आहे पहा, नामाशिवाय आहे. मग हे जे आहे इज हा वर्ब आहे, आणि याच्या समोर जर आलं, इज समोर आलं, बाकी नाम सोडून आलं तर ते काय राहील, प्रोनाउन राहील. इथपर्यंत क्लिअर आहे. म्हणजे काही शब्द असे असतात की ते वेगवेगळ्या अर्थाने आपण तिथं वापरत असतो, परंतु मुलांचा अभ्यास तेवढा प्रॉपर नसतो. त्याच कारणामुळे मुलांना इंग्रजी विषय हार्ड वाटतो. आणि एकदा जर तुम्ही काही कन्सेप्ट समजून घेतली तर तुम्हाला काहीही अवघड हे वाटणार नाही. इथपर्यंत तुम्हाला कळालं असेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल आणि तुम्ही जर चांगल्या पद्धतीने कमेंट केली की सर हा मला व्हिडिओ आवडलेला आहे, तर मला एक मोटिवेशन भेटेल, आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ जे आहे मी तुमच्यासाठी बनवेल. आणि तुम्हाला जर वाटत असेल की एखादा टॉपिक तुम्हाला हार्ड जात आहे तर तेही टॉपिक तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका, जेणेकरून मी त्या टॉपिकवर व्हिडिओ बनवून तुमच्या जेवढ्याही कन्सेप्ट आहे तेवढ्या संपूर्ण कन्सेप्ट क्लिअर करून देईल. आणि बरेचसे व्हिडिओ आपले मॅथचे सुद्धा आहे, त्याच्यामध्ये मी अतिशय शॉर्ट ट्रिक्स नुसार तुम्हाला मॅथ बी शिकवलेला आहे, त्याच्या कन्सेप्ट सुद्धा तुम्हाला तिथे क्लिअर करून दिलेल्या आहे. त्याचबरोबर जीकेचे काही क्वेश्चन टाकलेले आहे मी. जीकेच्या प्लेलिस्ट मध्ये जर गेले तुम्ही तर जीकेच्या प्लेलिस्ट मध्ये तुम्हाला असे क्वेश्चन पाहायला मिळतील की वारंवार पेपरमध्ये आलेले आहे, आणि पेपरमध्ये आले तर आहेच, त्याचसोबत मी एक्स्ट्राची माहिती सुद्धा सांगितलेली आहे. चारही प्रश्नांचं पर्यायाचं मी तुम्हाला काय केलेलं आहे, तिथं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, किंवा मग मी त्याचं चांगल्या पद्धतीने विश्लेषण करून कशा पद्धतीने प्रश्न सोडवायचा हे सुद्धा सांगितलेलं आहे. बीएमसी मध्ये तुम्हाला 100% हेल्पफुल असतील अशाच पद्धतीचे व्हिडिओ आज आपण या लेक्चर सिरीज मध्ये पाहणार होतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय आहे, याच्यामध्ये तुम्हाला काय काय येईल, टॉपिक कोणते येतील हे समजणं महत्वाचं आहे. टॉपिक वाईज तुम्ही अभ्यास करा. वेळ कमी आहे, 5-6 दिवस उरलेले आहेत तुमच्याकडे. जरी 2 तारखेला पेपर असला, आजची तारीख आहे 25, 26, 27, 28, 29, 30 आहे की नाही, तर हे जेवढा टाइम आहे याच्यामध्ये फक्त आणि फक्त तुम्हाला जे येत नाही ना त्याचा अभ्यास करा, म्हणजे तुमची स्कोअर लेवल वाढेल. ओके, आणि कॉन्फिडन्स निर्माण होईल की तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळेल. त्याचमुळे म्हटलं की तुम्हाला जर जे टॉपिक येते ते वारंवार करून काही मतलब नाही. जे येणार नाही आहे, तुम्हाला येत नाही, त्या टॉपिकवर आता तुम्ही फोकस करा. ओके, चला आता समोरच्या टाईपकडे आपण जाणार आहोत. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण समोरच्या टाईपकडे जाणार आहोत. समोरचा टाईप आहे 5व्या क्रमांकाचा टाईप. 5व्या क्रमांकाचा टाईप पाहणार आहोत. अतिशय महत्वाचा टाईप आहे. त्याला आपण डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हणत असतो. काय म्हणतो, डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह त्याला विभाजक विभाजक ऍडजेक्टिव्ह असं म्हणतात. विभाजक सर्वनाम आणि विभाजक ऍडजेक्टिव्ह सेमच आहे. ओके, हे बी सेमच आहे, म्हणून म्हटलं की केअरफुली लक्षात घ्या. पहा, याच्यामध्ये येते इच,
ईच किंवा एव्हरी, त्याला आपण एव्हरी सुद्धा म्हणत असतो. ईच म्हणजे प्रत्येक, एव्हरी म्हणजे प्रत्येक. त्याच्यानंतर आयदर आणि नायदर. ईच, आयदर, नायदर. पहा, ईचचा अर्थ होते प्रत्येक, प्रत्येक. आयदरचा अर्थ होते दोन्हीपैकी एक, दोन्ही पैकी एक. आणि नायदरचा अर्थ होते दोन्हीपैकी एकही नाही, दोन्ही पैकी एकही नाही, एकही नाही. ओके, इथपर्यंत तुम्हाला कळालं असेल. मग पहा याच्यामध्ये कशा पद्धतीने आपण सोडवणार आहोत. पहा, याला विभाजक सर्वनाम म्हणत असतो. म्हणजे दोन घटकासाठी आपण ज्यावेळेस वापरतो, ओके, दोन घटकासाठी वापरतो. हे जेवढे बी डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह आपण दोन घटकासाठी वापरतो, बरोबर आहे. मग दोन्हीपैकी एकही नाही किंवा मग दोन्हीपैकी एक अशा पद्धतीने वापरायचं असेल तर आपल्याला दोन्हीपैकी एक वापरण्यासाठी आपण वापरणार आयदर, दोन्हीपैकी एकही नाही त्यासाठी आपण वापरणार नायदर. दुसरी गोष्ट एक समजून घ्या की एरर बेसिसचे क्वेश्चन याच्यावरच जास्त येतात. जसं की आयदर ऑफ द आणि नायदर ऑफ द अशा पद्धतीनं जर आलं, पहा इथं तुम्हाला पहिले रूल लिहून देतो. आयदर ऑफ द, ओके, किंवा नायदर ऑफ द असेल. ओके, आयदर ऑफ द आणि नायदर ऑफ द असेल. त्याच्यानंतर येणारं जे नाऊन राहील, येणारं नाऊन, नाऊन नेहमी कसं राहील, प्लुरल राहील, प्लुरल. आणि म्हणजेच अनेक वचनी नाव राहील. परंतु येणारं जे वर्ब राहील, तुम्हाला एरर बेसिस साठी सांगत आहे, येणारा वर्ब जे आहे सिंग्युलर वर्ब राहील. कोणतं राहील, सिंग्युलर वर्ब. ओके, अशा पद्धतीने याचं सूत्र बनते आणि हे तुम्हाला यायलाच पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. हे जर सूत्र तुम्हाला समजलं नाही तर मग येणार नाही. जर मी म्हटलं, पहिलंच उदाहरण घेतो, या एरर बेसिसवर समजून सांगतो. आयदर ऑफ द गर्ल्स, आयदर ऑफ द गर्ल्स इज ready to marry him, marry him. आता लक्ष द्या, जर मी इथं आर केलं, आता तुम्हाला काय वाटते, आयदर ऑफ द गर्ल्स आर, आयदर ऑफ द गर्ल्स आर. आता तुम्हाला वाटते की इथं जे गर्ल्स आहे, ओके, अनेक वचनी नाव आहे. अनेक वचनी नाव असल्यामुळे इथं येणारा वर्ब कसा असला पाहिजे, अनेक वचनी असलं पाहिजे. जर तुम्ही सब्जेक्ट वर्ब ऍग्रीमेंटचा नियम पाहिला तर त्याच्यामध्ये असंच आहे की अनेक वचनी नाव असेल तर अनेक वचनी क्रियापद वापरायला पाहिजे. परंतु कधी कधी काय होते, असे काही वर्ब्स राहतात किंवा मग असे काही प्रोनाउन किंवा ऍडजेक्टिव्ह राहतात. पहा आता हे कशाचं काम करायला लागलं, हे पहा, आयदर ऑफ द गर्ल्स हा प्रोनाउनचं काम करायला लागलं. परंतु इथं समजून घ्या, हे जे आहे अशा वेळेस झाला, हे मी तुम्हाला पहिले सांगितलेलं आहे की डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन आणि डिस्ट्रीब्युटिव्ह ऍडजेक्टिव्ह सेम आहे. मग मी याच्यामध्ये प्रोनाउनचा नियम तुम्हाला सांगितलेला आहे. हा प्रोनाउनचाच नियम आहे विद्यार्थी मित्रांनो, हा नियम जे आहे प्रोनाउनचाच नियम आहे. मग आयदर ऑफ द सोबत किंवा नायदर ऑफ द सोबत येणारं नाम कसं असलं पाहिजे, आपलं प्लुरल नाम पाहिजे. बरोबर आहे, इथं प्लुरल नाम आहे. परंतु येणारी वर्ब कशी पाहिजे, आपल्याला सिंग्युलर पाहिजे. इथं आर पाहिजेत का, नाही. इथं एरर बनते. मग इथं काय पाहिजेत, इज पाहिजेत असते. अशा पद्धतीनं हा डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन तुम्हाला कळाला असेल. फक्त एवढंच आहे की इथं तुम्हाला हा नियम लक्षात ठेवणं आहे. ओके, समजलं. आयदर गर्ल इज रेडी टू मॅरी हर. ओके, जर मी असं म्हटलं, नायदर, नायदर गर्ल इज रेडी टू प्ले क्रिकेट, असं म्हटलं, प्ले क्रिकेट. थोडं वाक्य चेंज केलं मी. नायदर गर्ल इज रेडी टू प्ले क्रिकेट, एकही दोन्हीपैकी एकही मुलगी खेळायला तयार नाही, क्रिकेट खेळायला तयार नाही. मग पहा इथं हे जे गर्ल आहे, गर्ल हे नाउन आहे आणि नामाच्या समोर जर आलं तर हे ऍडजेक्टिव्हचं काम करत आहे. कशाचं काम करत आहे, ऍडजेक्टिव्हचं काम करत आहे. म्हणून हे लक्षात आलं पाहिजे तुम्हाला की ऍडजेक्टिव्ह कोणतं आहे आणि प्रोनाउन कोणतं आहे. आता आपण शेवटचा प्रकार पाहणार आहोत, इंटरजेटिव्ह
ऍडजेक्टिव्ह. ओके, आता इंट्रोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह पाहणारा विद्यार्थी मित्रांनो 6व्या क्रमांकाचा शेवटचा टाईप आहे इंट्रोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. इंट्रोगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थक विशेषण. इंटेरोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हणजे प्रश्नार्थक विशेषण आपण म्हणतो. प्रश्नार्थक सर्वनाम आणि प्रश्नार्थक विशेषण दोन्हीही सेमच आहे. ओके, मग हे समजून घ्या की कधी ते इंट्रोगेटिव्ह ऍडजेक्टिव्हचं काम करतात. मग याच्यामध्ये शब्द येते व्हॉट, विच, हुज, ओके, आणि व्हेअर असे बरेचसे शब्द येतात. म्हणजे जे प्रश्न विचारण्यासाठी आपण करतो. ओके, प्रश्न विचारण्यासाठी करतो, परंतु हे जर नामाच्या अगोदर आले तरच ते ऍडजेक्टिव्हचं काम करतात. हे समजून घ्या, हे डोक्यातच घालून घ्या की नामाच्या समोर जर आले तर ते ऍडजेक्टिव्हचं काम करतील. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे. मग पहा, इथं जर मी असं म्हटलं व्हॉट टाइम बाय युअर वॉच, व्हॉट टाइम बाय युअर वॉच. मग पहा, इथं टाइम काय आहे, नाम आहे. नामाच्या समोर आलं तर हे ऍडजेक्टिव्ह झालं आणि इथं क्वेश्चन मार्क. तुझ्या टाइम मध्ये म्हणजे तुमच्या वॉच मध्ये तुझ्या, आता बाय का वापरला मी इथं, बाय. आता हाताच्या घड्याळीचा टाइम वापरायचा असेल तर इथं नेहमी आपण काय टाइम दाखवण्यासाठी बाय वापरणार आहोत. हा प्रिपोजिशनचा नियम झाला. ओके, मग प्रिपोजिशनचा एक नियम मी तुमच्या इथं क्लिअर केला. दुसरी गोष्ट म्हणजे इथं समजून घ्या की नाम आहे, नामाच्या पहिले आलं तर ते काय झालं, तर हे झालं इंट्रोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. ओके, दुसरा एखादं वाक्य घ्या. जर मी म्हटलं हुज फेस डिड यू सी, हुज फेस डिड यू सी अशा पद्धतीचा शब्द आहे. हुज फेस डिड यू सी. ओके, कोणाचा फेस, फेस म्हणजे नाव आहे, चेहरा, कोणाचा चेहरा तुला पाहिलेला आहे. मग अशा पद्धतीचा शब्द आहे. आणि हे हुज जे शब्द आलेला आहे, हे हुज काय इंट्रोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे. विद्यार्थी मित्रांनो, आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. तुम्हाला अशाच पद्धतीनं मी शिकवणार आहोत जेणेकरून तुमच्या सर्व काही कन्सेप्ट जे आहे इंग्लिशच्या, ते सर्व कन्सेप्ट आपण इथं क्लिअर करणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन आले असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशी तयारी करा की 2025 मध्ये आपला रिझल्ट असलाच पाहिजे. जर तुमचा रिझल्ट नसला तर तुमची रिस्पेक्ट नसते, रिस्पेक्ट नसली तर आपल्याला कोणी ओळखत नाही. हे समजून घ्या. डोक्यात एकच गोष्ट ठेवा की आपल्याला रिझल्ट कोण्याही हालतमध्ये काढणं आहे. ओके, समजलं. यानंतर टेटची सुद्धा जागा निघणार आहे, त्याचबरोबर पोलीस भरती सुद्धा आहे. तर तुम्ही तयारी अशी करा ना, एक ना एक पोस्ट जरी आपली असलीच पाहिजे. ओके, चला तर मग भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.